स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, आई एकविरेच्या समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचा आवडता पदार्थ जो पूर्ण भारताचा खाल्ला जातो तो फेमस आहे वडापाव. त्याची आपण रेसिपी शेअर करत आहोत. ही आहे चटणी आणि हे आहे चटणीचं हे बनवण्याचं लसूण आणि मिरची. लसूण आणि मिरची, शेंगदाण्याची चटणी आहे. नमस्कार मित्रांनो, आई एकविरेच्या समृद्धी किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचा आवडता प्रसिद्ध जो आज पूर्ण भारतात खाल्ला जातो तो स्पेशल आहे वडापाव. त्याची आपण रेसिपी शेअर करत आहोत. आता आपण ही चटणी आता बनवली आहे. त्याच्यामध्ये मी लसूण घेतली आहे, थोडेसे शेंगदाणे घेतले भाजलेले, शेंगदाणे, लसूण आणि लाल मिरची. ही चटणी बनवली आहे वडापावसाठी खाण्यासाठी. आता मी भाजी बनवते. भाजीसाठी साहित्य घेतले: अद्रक लसूणची पेस्ट, हळदी, 1 चमचा हळदी, थोडंसं मीठ 1 चम्मच आणि थोडी राई आणि 5 बटाटे घेतले. त्याच्यामध्ये मी बटाटे उकडले आणि त्याच्यामध्ये किसून घेतले बटाटे. आता मी भाजी बनवूया आपण वडापावची. थोडं तेल गरम आता होत आहे. बटाटे हे किसून घ्यायचे. तर चवीला बटाटे चांगले व्यवस्थित नरम असे सॉफ्ट झाले तर की ती व्यवस्थित भाजी होते ना. असे जास्त जाड राहिले की बरं भाजी होत नाही. पण पहिल्यांदा मी थोडीशी राई टाकते. 1 चम्मच राई टाकायची. आता थोडं तेल गरम होत चाललं. थोडं राई तडतू दे. तडकल्यानंतर मग अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आपण. अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. आता अद्रक लसूण पेस्ट थोडी टाकते मी. मीडियम गॅस करायचा, एकदम फास्ट नाही ठेवायचा, म्हणजे कसं करपून जाईल ना, ते चव चेंज होईल. थोडंसं चमच्याने थोडं हलवून घेऊया आपण. ते त्याचा एकडे व्यवस्थित लागायला पाहिजे ना भाजीला, त्यामुळे. आता मी थोडी हळद टाकते, 1 चम्मच. 1 चम्मच हळदी टाकत आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं, आपल्याला जसं पाहिजे असं. आता पहिला कमीच टाकायचं, नंतर पाहिजे थोडं टाकू शकतो, पण खारं झालं की खाऊ शकत नाही ना. आता मी बटाटे टाकते उकडलेले, उकडून किसून घेतले बटाटे मी किसणीवर. असं व्यवस्थित जरा हे करून घेतलं की जरा छान लागतं ना, जरा मिळून मिसळून येते ना भाजी, म्हणून जरा व्यवस्थित भाजी. तुम्हाला असं काय वरून असून धनियाचं पावडर टाकू शकतो, धनियाची थोडी पावडर. आम्हाला आवडत नाही धनिया पावडर, म्हणून आम्ही टाकत नाही. चांगली मिळून मिसळून घ्यायची भाजी चांगली ठेवायची.
आता बटाट्याची भाजी तयार झाली आहे. मी काढून ठेवते एका प्लेटमध्ये. बटाटा भाजीचे आता आपण बटाट्याच्या भाजीचे वडे काढून घेतले गोल करून. आता व्यवस्थित तुमच्याप्रमाणे तुम्ही आता मोठे लहान करू शकता. आता मी 1 वाटी पीठ घेतलं चण्याचं, त्याच्यामध्ये थोडी हळद टाकले आणि थोडंसं चवीनुसार आपण मीठ घ्यायचं. आता मी थोडं पाणी घेते. जास्त पातळ नाही करायचं, थोडं घट्टच ठेवायचं. घट्ट ठेवल्याने कसं जरा व्यवस्थित होते. पातळ केल्यानंतर मग ते बरोबर वडायला लागत नाही ना, आणि थोडं घट्टच ठेवायचं. असं एकदम पातळ नाही घ्यायचं, जास्त करायचं. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नाहीतर मग ते गोळे गोळे राहतात ना पिठाचे, तर बरोबर राहत हे नाही. आता मी 1 वडा घेतला आहे. व्यवस्थित त्या पिठामध्ये टाकायचं असं. तेल जरा तापू दे चांगलं व्यवस्थित. तेल तापलेलं आहे, त्याने तेलात सोडायचं. मग थोडं 4च टाकायचं, असं 5-6 टाकायचे नाही, कारण का चिपकले नाही पाहिजे ना वडे, झाले पाहिजे व्यवस्थित ना. मीडियमच गॅस ठेवायचा, जास्त फास्ट गॅस करायचा नाही, तर मग ते फुटणार ना वडे. एक 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 परतायचं. परतून घ्यायचे एक एक एका साईडने. मीडियमच गॅसचं पेट हे करायचं, फास्ट गॅसवर नाही, मग करपल्यानंतर टेस्ट वेगळी लागणार, चांगली लागणार नाही टेस्ट. थोडंसं गॅस थोडं फास्ट करायचं, हे लागत नाही ना.
लागते इथे आपल्याला. थोडंसं गुलाबी कलर येईपर्यंत थोडं तळायचं व्यवस्थित. जास्त करपवायचे पण नाही. थोडंसं होत आले वडे. झाले साईडला 2, ते काढून घेऊया आपण ताटामध्ये. थोडं ते व्यवस्थित निघायचं. आता वडापाव वडे आपले तयार आहे. आता आपण खायला घेऊया आणि त्याच्याबरोबर